अध्यक्ष सवय थोड़ा सा पाठीमागे शाहजी कोण दहा 5 आली त्याला काही नाही मदत तर त्यांच्याकडूनच घ्यावं लागेल ना. दादा पण कसं कर्ज फेडा आमच्या कर्ज भरपूर झालंय ना. मुलगा आम्हाला सोडून चालला गेला. काहीतरी हे जे आहे संकट आसमानी आहे. आसमानी संकटाचा मुकाबला आपल्याला करावा लागेल आणि शेवटी नुकसान भरपाईमध्ये 100% आम्ही तुम्हाला घेणार. 100 जे नुकसान झालं ते सर्व नुकसान भरपाई आपण देणार. ओके तुटलेला जी मक्का होती आता शेवटच्या याच्यामध्ये आणि सर्व पूर्ण डॅमेज झालेली आहे. जसं जसं पाऊस पडेल तसं नुकसान अजून वाढणार. काय करा आमची अवस्था पाहून घ्या तुम्ही. पहिले माझा मुलगा करतो काय रे मुकुंचा किती तुझं किती हेक्टर आहे? 2 एकर झाले. 84 सर्व कापूस लावला होता. किती खर्च आला होता? 10 क्विंटल 5 क्विंटल. हे बरोबर आहे. हे जे नुकसान आहे हे सातत्याचे आता हे काळा पडू लागला तो एक नुकसान आहे. सर्व नुकसान भरपाई मिळेल. कोणती चिंता करू नका तुम्ही. मी आताच कृषी अधिकाऱ्यांची तहसीलदाराशी सर्वांशी बोललो की जे कापसाची जितकी पीक असेल आपल्या सोयगाव तालुक्यामध्ये मका असेल, काही ठिकाणी सोयाबीन असेल, अनेक जे पिकं आहेत, फळबाग असेल, या सर्वांच्या नुकसान भरपाईचे पंचनामे केल्यानंतर ह्या 3 दिवसामध्ये सर्वांच्या अकाउंटवर पैसे येतील. ओके सर. सोयगाव तालुक्यामध्ये सातत्याचा पाऊस या गेल्या 5 दिवसापासून पडू लागलो आणि याच्यामुळं मका असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल किंवा अजून भरड धान्य मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. या नुकसानाचे सर्व पंचनामे झाले. आता या 3 दिवसाच्या आत सर्वांच्या अकाउंटवर जे शेतकरी बांधवांनी KYC किंवा त्यांचे अकाउंट आपल्याकडे आलेले आहे त्या सर्वांच्या अकाउंटवर या 3 दिवसामध्ये पैसे पडतील. जेणेकरून जो खचलेला शेतकरी आहे त्याला शासनाची मदत मिळेल आणि भविष्यामध्येही जी काही कर्जमाफीचा मी आता फिरू लागलो 3 दिवसापासून, तर सातत्याने लोकांची मागणी आहे कर्जमाफी करा. त्यालाही कर्जमाफीच्या बाबतीत अंतिम निर्णय हे सरकार घेईल. परंतु मी या तालुक्याचा आमदार या नात्याने सोयगाव सिल्लोडच्या शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहे त्या निश्चित येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपण ते सकारात्मक सरकार आहे आणि निश्चित त्याची नुकसान भरपाई आणि कर्जमाफी या दोघांच्या विषयीही अंतिम निर्णय सरकारने आता आपल्या नुकसान भरपाईचे पैसे या 3 दिवसामध्ये अकाउंटवर पडतील असं मुख्यमंत्री महोदयांनी बोलले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब बोलले. त्याप्रमाणे आता पुढची तयारी शेतकऱ्याला रब्बीसाठी लागणारी मदत जी लागेल त्यासाठी आम्ही प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे. त्याचा तो ॲडव्हान्स पैसा त्याच्या हातामध्ये आला खतासाठी, बी बियाण्यासाठी, तर निश्चित रब्बीचे पीक ते घेऊ शकतात. चला.